नमस्कार मंडळी. आज आपण थोडं पंचपदीबद्दल पण बोलणार आहोत. भजनामध्ये पंचपदी, त्याच्यानंतर त्याचा सिक्वेन्स कसा असतो. मग आपण भजन चालू मागे मी सांगितलं तुम्हाला, पण आता आज मी एक बुक्का वगैरे पण म्हणून दाखवणार आहे. तर आपण आधी काय करतो, पंचपदी म्हणतो. त्याच्यानंतर मग आपण एक तर पंचपदीमध्ये सगळे देव घेतो किंवा मग एकच भजनामध्ये पूर्ण पंचपदी म्हणतो. आणि त्याच्यानंतर मग थोडं पंचपदी झाल्यानंतर समजा गणपतीचे दिवस असतील, गणपती बसलेला असेल, तर आपण गणपतीचे 5-6 भजनं घेतो. त्यानंतर गजर घेतो. मध्ये गजर असतो, तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. गजर असतो. गजर झाल्यानंतर मग आपण पुन्हा गणपतीचे पुढचे भजनं म्हणतो आणि शेवटी एक गवळण म्हणतो कुठली पण, आणि भैरवीच्या नंतर एक श्लोक असतो, तो पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि भैरवी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा टाळ वाजवत नाही आपण, भैरवी शांतपणाने म्हणावी लागते. भैरवीचा पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. तर आता पंचपदीमध्ये मी एक तुम्हाला म्हणून दाखवते पंचपदीचं भजन. यावे गजवदना यावे, भजनी माझ्या रंगावे. यावे गजवदना यावे, भजनी माझ्या रंगावे. पायात पैंजण रुणझुणती, कानात कुंडले लखलखती. पायात पैंजण रुणझुणती, कानात कुंडले लखलखती. मूषक वाहनी तुम्ही यावे, भजनी माझ्या रंगावे. यावे गजवदना यावे, भजनी माझ्या रंगावे. यावे दुर्गे सरस्वती, भजना लागू दे स्फूर्ती. यावे दुर्गे सरस्वती, भजना लागू दे स्फूर्ती. जगत जननी तू यावे, भजनी माझ्या रंगावे. अंबे जगदंबे यावे, भजनी माझ्या रंगावे. यावे श्री विष्णू भगवान, लक्ष्मी संगे गरुड वाहन. यावे श्री विष्णू भगवान, लक्ष्मी संगे गरुड वाहन. ब्रह्मादिक देवा यावे, भजनी माझ्या रंगावे. यावे गजवदना यावे, भजनी माझ्या रंगावे. मारुतीराया बलभीमा, सांगा भक्तीचा महिमा. मारुतीराया बलभीमा, सांगा भक्तीचा महिमा. अज्ञलेकरा शिकवावे, भजनी माझ्या रंगावे. यावे गजवदना यावे, भजनी माझ्या रंगावे. यावे गजवदना यावे, भजनी माझ्या रंगावे. भजनी माझ्या रंगावे, भजनी माझ्या रंगावे. धन्यवाद. जर माझे भजन, माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद. नमस्कार.